पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दै। शुभ सकाळ माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना। आता माझ्या मराठी फॅमिली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा दिवस आहे गुरुवार। तर चला मी काल जे आहे डोसे केले होते आणि डोशाचा जे व्हिडिओ आहे ते पण काढला होता, पण चुकून माझ्या हाताने जे डिलीट झाला। तर राहिलेलं पीठ होतं दुसऱ्या दिवशी इथं मुलगा म्हणला की मला दुकानी जायचं, आता मसाले डोसे टाकून दे म्हणला। तर मग काही नाही, त्याच्यावर मस्त डोसे लावून घेतले, पातळ पातळ त्याच्यावर टाकलेलं आहे मी मॅगी मसाला आणि थोडंसं गाजर खिसून टाकलेलं आहे, थोडंसं पनीर खिसून टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी जे आपलं लाल तिखट असतं, थोडंसं मीठ असतं, ते सगळं टाकून मस्त मुलाला जे आहे ते मस्त डोसा लावून दिलेलं आहे आणि खूप छान असा डोसा झालता। आणि सकाळी जे आहे ते बेटर राहिलं होतं थोडंसं, तर त्याचं काहीतरी वेगळी ट्विस्ट म्हणून असं केलं होतं, खूप छान झालता। आणि तुम्हाला पण नक्की आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून पहा। आणि जे घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स राहतात त्याच्यापासूनच बनवलेलं आहे, पण मॅगी मसाला यूज करायचं, खूप चटपट आणि खूप छान असा लागतो। तर चला सकाळीच केला होता मुलासाठी मी मॅगीचा डोसा आणि खूप छान झालता, त्यानं पण खाल्ला आणि मी पण खाल्ला। तर आज सकाळची जी सुरुवात झाली होती ती अशी झाली होती आणि व्हिडिओ जे आहे ते एडिट करायला गेले आणि डिलीट होऊन गेला डोशाचा व्हिडिओ जे होता ते। तर चला आता सकाळी जे आहे ते नाश्त्याची तयारी। ही अशी डोसा इडली केलं की डबल काम होतं, जसं की मिस्टर काही खात नाहीत, हे उगं खातात टेस्ट म्हणून एखादं, मला दुसरा स्वयंपाक पण भरपूर करावं लागतं, जसं की चपाती वरण भात, तर हे डबल काम लागतं। तर चला हे असं मस्त डोसा गरम गरम तयार झाला आहे आणि सकाळचे या मग तुम्ही बी सगळेजण नाश्त्याला। मस्त सांबर काही केली नाही, चटणी केली साऊथ पेस्ट। कसे आणला म्हणलं, कसे आणला? 100 रुपये आणले, तू मध्ये ठेवून दे, थंड होते गार। आणि हे भय सांगा 100 रुपये आपण मध्ये होते ना घरामध्ये, मला म्हणलीस का त्यामध्ये एवढी शेती दिसून आली की याला भाजून असं परत काढा की आधी इकडला लागते कुत्र। मिस्टरांनी हे घेऊन आले होते, पण त्यांना काही सहीच राहत नाही खायची। आता आम्ही तरी घरी असतो तर खातो, तर ते आले होते तर जरासा असा नाश्ता करायला 4 वाजता, तर मी कट करून घेतले। तर चला म्हणलं आता खाऊत आपण दोघं पण। तर ही ताळी म्हणजे तुमच्या इकडे भेटतात की नाही, खायला खूप अशी टेस्टी, एकदम आपले नारळ कसं कवळं नारळ असतं तसं लागते हे, आणि एकदम जेली टाईप राहते आणि खूप उन्हाळ्याचं तर थंड असते खायला। तर मस्त 4 वाजता आम्ही दोघांनी खाल्लं आणि मिस्टर गेले दुकानी आणि आमचा जिना जे आहे ते माझ्यासोबत बसला बाहेर आणि काय बघायला काय नाही की बघा। आणि मी संग असले तरी पण इतकं भीतं बसायला आणि बसू तर वाटतंय मला, सोडून बिलकुलही कुठं बसत नाही, जिथं मी बसलं तिथंच बसतंय। काय बघायला की काय नाही की जिन्ना, ए पिल्लू जिन्ना,